मंडळी, गुजरातच्या अंबानींच्या वनतारा प्रकल्पात एक हत्तीण गेली आणि संपूर्ण महाराष्ट्र पेटला। एका हत्तीणीच्या स्थलांतरावरून कोल्हापूरचं राजकारण तापलं, समाज मन हेलावलं आणि एक प्रकारे राजकीय नेतृत्वाची खरी परीक्षा सुरू झाली। पण या हत्तीणीच्या मागे खरी कहाणी काय होती? तिचा वापर कोणत्या व्यापारासाठी होत होता आणि अंबानींच्या वनताराशी तिचा संबंध नेमका काय आहे? ही फक्त एक सामाजिक संवेदनशीलता आहे की राजकीय डॅमेज कंट्रोल? कारण पेटा संस्थेवर होत असलेल्या आरोपानंतर आता पेटा संस्था आपली बाजू घेऊन समोर आली आहे आणि या संस्थेनं अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत। काय आहेत ते खुलासे? साऱ्या कोल्हापूरच्या डोळ्यात पाणी आणणारी पेटा नेमकी काय करते हे सगळं सांगणारा हा सविस्तर रिपोर्ट। नमस्कार, मी सृष्टी आणि आपण पाहताय त्याचं काय महाराष्ट्र। मंडळी, कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी गाव, जिथे गेल्या 600 वर्षांपासून स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान मठामध्ये हत्ती पाळण्याची परंपरा आहे। या परंपरेतील एक हत्तीण म्हणजे महादेवी, जी लोकांसाठी केवळ एक प्राणी नव्हती तर ती श्रद्धेचा आणि परंपरेचा भाग होती। मात्र नुकतीच ती हत्तीण गुजरातमधील अंबानींच्या वनतारा प्रकल्पात स्थलांतरित करण्यात आली आणि तिथून सुरू झाला हत्तीणी भोवतीचा तुफान वाद। या वादाच्या मुळाशी आहे पेटा म्हणजेच प्राणी हक्कांसाठी काम करणारी आंतरराष्ट्रीय संघटना। पेटाच्या मते महादेवी हत्तीणीवर मठामध्ये अमानवी वागणूक दिली जात होती। ती मोहरम सारख्या सार्वजनिक मिरवणुकांमध्ये मुलांना सोंडेवर बसवण्यासाठी, अगदी भीक मागण्यासाठी सुद्धा वापरली जात होती। तिच्यावर धातूच्या अंकुशाने नियंत्रण ठेवण्यात येत होतं, जे की पूर्णपणे बेकायदेशीर आहे। पेटा म्हणते की या हत्तीणीचा वापर आर्थिक फायद्यासाठी होत होता, म्हणजे हत्तीणीची पूजा लिलावाच्या स्वरूपात केली जात होती। पेटा फक्त आरोप करून थांबली नाही, त्याने 2023 मध्येच पर्यावरण मंत्रालयाच्या उच्चस्तरीय समितीकडे या प्रकरणाबाबत तक्रार केली होती। छायाचित्र, पशुवैद्यकीय अहवाल आणि हत्तीणीची मानसिक आणि शारीरिक स्थिती यांचे पुरावेही सादर करण्यात आले। 2012 ते 2023 या कालावधीत तिला महाराष्ट्रातून तेलंगणामध्ये 13 वेळा बेकायदेशीररित्या नेण्यात आलं होतं, असा गंभीर आरोपही पेटाने केला। यामुळेच या हत्तीणीचं वनतारामध्ये स्थलांतर ठरलं। पण हा निर्णय कोल्हापूरच्या जनतेच्या काळजावर घाव घालणारा ठरला। नांदणीकरांसाठी महादेवी ही घरातली जणू सदस्य होती। तिची ताटातूट इतकी भावनिक होती की तिच्या निरोपाच्या वेळी गावकऱ्यांचे अक्षरशः अश्रू अनावर झाले। या आंदोलनाला पुढे राजकीय रंग चढायला लागला। खासदार धैर्यशील माने, धनंजय महाडिक, जय पेंढारकर, अजित कुमार धनी, राम सरोज यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांनी यामध्ये उडी घेतली। दुसरीकडे जैन समाजाच्या शिष्टमंडळाने खासदार श्रीकांत शिंदेंची भेट घेऊन त्यांच्या भावना समजून सांगितल्या। त्यावर शिंदेंनी अनंत अंबानी यांच्याशी थेट संवाद साधून चार्टर विमानाची सोयही केली। ही बाब मुद्दाम लक्षात घेण्यासारखी आहे, म्हणजे केवळ हत्तीणीसाठी राजकीय नेटवर्क पूर्णपणे वापरलं गेलं। दरम्यान वनताराने मात्र स्पष्टीकरण दिलं की त्यांनी महादेवीची कोणतीही मागणी केली नव्हती। उलट उच्चस्तरीय समितीनेच महादेवीला नैसर्गिक अधिवास, आरोग्य सेवा, तिच्या जातीच्या इतर हत्तींबरोबर मिसळण्याची संधी देण्यासाठी वनताराची निवड केली। वनताराकडे प्राण्यांच्या संवर्धनाचा अनुभव आणि प्रशिक्षित माहूत असल्यानं निर्णय तिथं घेण्यात आला। या प्रकरणात अनेकांनी राजकारण नको म्हणता एक सर्वपक्षीय राजकीय मोर्चा काढला। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी नेतृत्व स्वीकारलं। या मोर्चात जिओ कार्डचा बहिष्कार, रिलायन्स विरोधी घोषणाबाजी आणि हत्तीणीला परत आणण्याची मागणी यांचा समावेश होता। लोकभावनेला इतकं जोरदार समर्थन लाभलं की वनतारा विरोधी लाट निर्माण झाली। मात्र इथं एक मुद्दा उपस्थित होतो। इतक्या वर्ष जर महादेवीवर अत्याचार होत होते तर मग राजकीय पुढारी, मठ प्रशासन आणि ग्रामस्थ हे सगळे गप्प का होते? ही संवेदनशीलता आहे की राजकीय समीकरण सांभाळण्याचा भाग? पेटा संस्थेची विश्वासार्हता इथं खूप महत्त्वाची आहे, कारण प्राण्यांच्या हक्कासाठी लढणारी ही संस्था फक्त भारतात नाही तर जगभरात काम करते। प्राण्यांना शोषणापासून वाचवण्यासाठी कायदेशीर कारवाईपासून ते जनजागृतीपर मोहिमा ही संस्था राबवते। पेटा इंडियाची स्थापना 2000 मध्ये झाली असून त्यांनी अनेक प्रकरणांमध्ये ठोस बदल घडवून आणले आहेत। प्राण्यांवर प्रयोगशाळांमध्ये होणारे अत्याचार, मांसाहारासाठी होणारी कत्तल,
कपड्यांसाठी प्राण्यांच्या कातडीचा वापर, प्राण्यांचा मनोरंजनासाठी वापर या गोष्टीला पेटा विरोध करतं। यासाठी सार्वजनिक शिक्षण, तपास, संशोधन, कायदेशीर कारवाई आणि निषेध मोहिमांद्वारे जनजागृती करतं। प्राण्यांच्या मांस, अंडी, दूध, प्राण्यांची कातडीपासून बनवलेल्या वस्तूंचा वापर टाळण्यासाठी पेटा प्रोत्साहन देतं। बेटाची स्थापना 1980 साली अमेरिकेत झाली। इनग्रिड न्यूकर्क आणि अलेक्स पॅचेको हे संस्थापक आहेत। आज महादेवी गुजरातच्या वनतारा प्रकल्पात आहे, एका आधुनिक प्राणी संग्रहालयात, जिथे तिच्या आरोग्याची काळजी घेतली जाईल असं सांगितलं जातं। पण खरा प्रश्न हा आहे की या सगळ्या संघर्षात महादेवी सारख्या अनेक प्राणी मित्रांचा आवाज कोण ऐकतो? तिची कथा संपली का, की ती आता खऱ्या अर्थाने सुरू होतीये? वनतारा प्रकल्पाच्या भक्कम PR-च्या आड काय दडलेलं आहे? हे खरंच केवळ प्राणी हिताचं काम आहे की कॉर्पोरेट, सोशल, राजकीय समीकरणांचा एक भाग? हे समजायला अजून बरंच काही उलगडायचंय। तुमच्या मते हे फक्त हत्तीणीचं स्थलांतर होतं की पेटा आणि नांदणी मठाच्या भावनांचंही? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा। बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे, तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत रहा, सबस्क्राईब करा। त्याचं काय महाराष्ट्र।